त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर ऐकले. आता संध्याकाळच्या सत्रात थोडक्यात पण मनापासून त्यांचा परिचय करून देताना मला अभिमान वाटतो. डॉक्टर दिलीप पुंडे, मुखेडसारख्या ग्रामीण भागात बसून राष्ट्रीय पातळीवर काम करणारे हे व्यक्तिमत्व. MD मेडिसिन झाल्यानंतर त्यांनी मोठ्या शहराची वाट धरली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेला मार्ग निवडला. सर्पदंश हा त्यांच्या भागातील मोठा प्रश्न होता. लोक मरत होते, भीती होती, असहाय्यता होती. आज परिस्थिती बदललेली आहे. 7,000हून अधिक सर्पदंशाच्या रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. मृत्यूदर 20%वरून 1.8% वर खाली आणला आहे. ही केवळ आकडेवारी नाही, ही हजारो कुटुंबाची वाचलेली संसार पेटी आहे. अलीकडेच प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवन इथे त्यांना विशेष निमंत्रण मिळाले. ग्रामीण महाराष्ट्रातून पोचलेले हे नाव आज राष्ट्रीय व्यासपीठावर आदराने घेतले जाते. पुंडे सर म्हणजे इतर डॉक्टरांना प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक. पुंडे सर म्हणजे ग्रामीण भागातील झटणारा एक संवेदनशील डॉक्टर. कृपया टाळ्यांच्या गजरात डॉक्टर पुंडे सर यांचे स्वागत करा. आदरणीय व्यासपीठ, सर्व दीपस्तंभ इथं बसलेले आहेत. माझे गुरुजन उकडगावकर सर, PY सर, माझा क्लासमेट सुनील सिरसेकर, या कार्यक्रमाचे संयोजक तौर बंधू अनुपम मॅडम सुंदर सूत्रसंचालन करतायत, योगेश, मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी हा एवढा मोठा सन्मान केला. बावस्कर सर असं म्हणतात की ॲज देर इज अ गावस्कर इन क्रिकेट, बावस्कर इन मेडिसिन. आता त्यांनी सेंचुरी मारल्यानंतर अशोकने पुन्हा अजून सिक्सर मारले. आता माझ्यासारख्या एका माणसाला बोलणं फार अवघड जातं. माझा खरं म्हणजे एका ठिकाणी असं म्हटलं आहे की एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ सोशलायझेशन. शिक्षण म्हणजे सामाजिकीकरण आणि शिक्षण म्हणजे शेवटच्या माणसाला न्याय. मला वाटतं हे व्यासपीठावरती सर्व हेच करतायत. आणि विद्यार्थी आणि शिक्षकाची एक व्याख्या मी वाचली होती, जो पेटतो तो विद्यार्थी आणि जो पेटवितो तो शिक्षक. आणि शिक्षण म्हणजे पेटविण्याची गोष्ट सरांनी पेटवलं, म्हणून आमच्या सगळ्यांचे गुरु जे कोणी असतील त्या सर्वांच्या प्रती मी त्यांना वंदन करतो. मी नांदेड जिल्ह्यातला जामचा. माझी आई भाजी विकायची, गल्लोगल्ली जाऊन. ती निरक्षर होती, पण ती भाजीपाला विकून मला पुस्तक आणून द्यायची आणि माझ्या शिक्षणाची बीजं त्या भाजीपाल्याच्या टोपल्यात रुजल्या गेली. आणि पीठापासून सुरू झालेला प्रवास विद्यापीठापर्यंत गेला. तो पीठ ते विद्यापीठ. पुढे मी विद्यानिकेतनला आलो. मलोसे सर, लोखंडे, चिपळूणकर सर, गोपटे सर, पाटील सर असे गुरु लाभले. तिथून खरं म्हणजे माझ्या जीवनाला टर्निंग मिळालं. MBBS, MD. मी सरांचा रेसिडेंट होतो, उडगावकर सरांचा, PYचा, तालिब सरांचा रेसिडेंट होतो. तालिब सरांच्या युनिटला काम करायचं म्हणजे हॉरर अँड टेरर असायचं. पण सरांनी मला एवढ्या गोष्टी शिकवल्या की कुठलाही पेशंट जर मरत असेल तर सर मला म्हणायचे, तू CPR केला का, एंडोट्रकेट ट्यूब टाकली का. त्यावेळेस मला ते खूप जड जायचं, पण त्याचा फायदा असा झाला की ग्रामीण भागात आय कुड पास अ ट्यूब विदिन सेकंड्स. कारण म्हणजे शिक्षकांची ही मोठी देण आहे. MD झाल्यानंतर मी मुखेडला गेलो. मुखेड हे महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे आणि मला 30 किलोमीटर तेलंगणा आहे आणि 30 किलोमीटर कर्नाटक आहे. सो आय ट्रीट पेशंट्स ऑफ 3 स्टेट्स, महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा. मी गेलो मेडिकल ऑफिसर म्हणून. काहीच नव्हतं तिथं. मला संडास असलेलं घर शोधायला 1 महिना लागला होता. पण तिथं गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इथं एक छोटासा दवाखाना 2-3 खोल्याचा, साप चावून खूप माणसं मरतात. कोबरा बाईट मरतात, क्रेट बाईट मरतात, व्हायपर बाईट मरतात. आणि गरीबातला गरीब शेतकरी, साप हा शेतकरी शेतमजुरांचा कालमर्यादित अपघात आहे. आणि असं लक्षात आलं की इफ यू कॅच अ ब्रेथ यू कॅन सेव्ह द लाईफ. त्याचा श्वास पकडा, पुट हिम ऑन आंबो बॅग अँड यू कॅन सेव्ह द लाईफ. सुरुवातीच्या काळात मला सर बावस्कर सर आठवतं की त्या नांदेडच्या सिव्हिल सर्जनला मी 2 एंडोट्रकेल ट्यूब रबरी मला द्या म्हणून मी दिवसभर भांडत होतो.
आयव्हीसेट नव्हतं, त्यावेळेस काही स्काल्प नव्हता, इंट्राकॅथ नव्हता, ट्यूब नव्हत्या, फोर्टेक्स नव्हतं. आणि त्या ठिकाणी मी छोटंसं एक ICU तयार केलं आणि वी ट्राईड टू सेव्ह द लाईव्स. आणि मग खूप पेशंट यायला लागले. पण माझी लढाई केवळ सर्पदंशासोबत नव्हती. आमची लढाई अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, प्रत्येक गावात एक भोंदू बाबा, लोड शेडिंग, 24 तासातले 10 तास 15 घंटे लाईट राहत नाही, या सगळ्यांचा सामना करत 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 हा प्रवास सुरू झाला. मी 10 वर्ष सेवा केली, माझ्या बदल्या झाल्या, जन आंदोलनं झाली, मग लोक आग्रहास्तव मी त्या ठिकाणी राहिलो. आणि मग मी असं केलं की बाबा आपण सर्पदंशावर अभ्यास तरी करावा. मी पहिल्यांदा प्रवास केला हाफकिनला, नंतर डिस्ट्रिक्ट, स्टेट, इंटरस्टेट, नॅशनल. आणि 2015मध्ये आय वॉज अ फॅकल्टी ॲट ऑक्सफर्ड. पण गल्ली टू ग्लोब गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जगामध्ये परिस्थिती फार भयानक आहे. आपल्या देशामध्ये सरकारी आकडा सांगतो 58,000 डेथ आहेत, पण आपल्या देशामध्ये मोर दॅन 1 लाख फार्मर्स दे डाय ऑफ स्नेक बाईट एव्हरी इयर. एवढी भयानक परिस्थिती आहे. बावस्कर सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं. विंचू दंशाचे भयानक पेशंट सरांकडून मी फोन करू गोष्टी शिकत गेलो. हे सर्व करत 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 अनेक प्रसंगही पाहिले. इतकी भयानक परिस्थिती, पैसा नाही, दारिद्र्य नाही, अँटी स्नेक व्हरमच्या रिॲक्शन. कोणी खेड्यात डॉक्टर असेल तर त्याला सापाचं फक्त विषारी बिनविषारी जाती एवढं शिकवलं जातं. फायनल MBBSला डॉक्टर आहे तर औषध नाही, औषध आहे तर द्यायचं कसं माहीत नाही, द्यायचं कसं तर लोकांना विश्वास नाही. आणि हे सगळं आम्ही कोंडी फोडत फोडत वी कुड सेव्ह लॉट मेनी लाईव्स. आणि मग लोक विश्वास ठेवायला सुरू केले. 1999ला अतिवृष्टी झाली, सगळीकडून लॉकडाऊन होतं, अतिवृष्टी, पूर. आणि एक रुग्ण आला, एकुलता एक मुलगा, आणि त्याच्या आईवडिलांनी सांगितलं पहाटे 3ला की तो डेड आहे. त्याच्या कानाला क्रेट बाईट झालं होतं. मी टेम्पोत जाऊन पाहिला तर ही वॉज इन गॅस्पिंग स्टेट. काहीच नव्हतं. आय डोंट हॅव व्हेंटिलेटर त्या टाईमला. त्याला 42 तास आणि मी अंबू बॅगवर ठेवलं. नंतर तो चांगला झाला. त्याच्या लग्नाला 15 वर्षांतर मी गेलो तर त्यांनी त्याच्या देवघरात माझा फोटो ठेवला होता आणि रोज नमस्कार करायचा. मी म्हणलो बा अप टू नमस्कार ओके, डोंट गार्लँड. आताच हार घालू नकोस. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तो गरीब होता. मला माहिती आहे की आय एम इन रुरल सेटअप अँड माय पॉकेट इज एम्प्टी बट हार्ट इज फुल ऑफ फिलिंग्स. इफ आय वुड हॅव बीन इन मेट्रो द सिच्युएशन वुड हॅव बीन रिव्हर्स. डॉक्टरांना पैसे देणारा गरीबच माणूस असतो, सगळ्यांचाच अनुभव आहे तो. 2013ला तर स्नेक बाईटचे खूप पेशंट, आणि पहाटे 3ला खाली 3 पेशंट होते. आणि आय हॅड अ मॅसिव्ह एंट्रीवॉल इन्फेक्शन. माझ्याकडे 10वी-12वी शिकलेली मुलं आहेत. मी त्याला म्हटलं माझा ECG कार्ड, आणि मी पाहत होतो इट वॉज अ स्टेमी ऑलमोस्ट V1 to V6. आता क्षणात काय घडणार हेही मला माहीत नव्हतं. टिनॅक्टिप्लेज नवीन मार्केटमध्ये आणलं होतं. मी आमच्या एका डॉक्टर मित्राला बोलवलं. रस्ते नको, काही नको. माझी पत्नी शहरातून खेड्यात आली, तिलाही खूप क्रेडिट आहे. माझ्या मुलीनं माझं डोकं धरलं आणि मी म्हटलं भगवंताचं नाव घेऊन तू मला पुश इलॅक्झिम. आणि अल्टिमेटली आय वॉज सेव्ड. इथं डॉक्टर अजित भागवतांनी माझी एन्जिओप्लास्टी केली. अफवाही झाल्या, लोकांनी सांगितलं तू आता काही वाचत नाही. लोकांनी श्रद्धांजलीची तयारी केली, सगळं केलं. पण दवा के साथ दुआ भी काम आती है, हे त्याचा मी अनुभव जवळून घेतला. मी 4 प्रकारे काम करतो. रुग्ण जवळपास 10,000चा स्कोअर आहे आमचा विथ रेकॉर्ड्स. OPD माझ्याकडे मी रेकॉर्ड ठेवत नाही बाईट्सचं. यावर्षी आमचे 6 गावं वाहून गेले. मुखेड तालुक्यातले सगळे स्नेक बाईट भरलेले. मी ट्रीट करतो. माझे जवळपास सरांच्याही मदतीनं 10 पब्लिकेशन. आम्ही त्या भागात जनजागरण 5 लाख लोकांचं केलं. गमबूट वाटतो आम्ही फ्री ऑफ कॉस्ट. आणि एवढा मृत्यूदर का कमी करू शकलो? प्रत्येक गावात जायचं, जनजागरण, आरोग्य मित्र नेमायचे. यू कॅन से व्हॅनम रिस्पॉन्स टीम. तिथं साप चावला की तो अगोदर त्यामधला दुवा म्हणून येणार, आम्हाला कळवणार आणि विल बी रेडी. तर ते, आणि मी बरेच डॉक्टरही शिकवले. मी आता नॅशनल इंटरनॅशनल लेवलला फॅकल्टी म्हणून बोलतो. अशा प्रकारचं हे काम आहे. आणि मृत्यूदर हे काही माझं एकट्याचं काम नाही आहे, माझे कर्मचारी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर साहेब तुमचा हातगुण आणि आमचं नशीब म्हणून सेवेची संधी देणार आहे त्या रुग्णांचं, खरं म्हणजे हे क्रेडिट आहे.
मी इतरही चळवळी चालवतो, मी नुसती डॉक्टरकी करत नाही. रक्तदानाची चळवळ चालवतो, आईच्या नावानं व्याख्यानमाला चालवतो, सांस्कृतिक सांस्कृतिक आमच्या शाळेचे संस्कार आहेत. मलोसे साहेब जसं बोलले की सरांनी आम्हाला ज्या विद्यानिकेतनला असं शिकवलं की केवळ मी डॉक्टरकी करत नाही आणि नुसती डॉक्टरकीच करायला लागलो तर माझं आयुष्य वाढणार नाही. तर डॉक्टरांच्या व्याख्या MBBSला खूप शिकवतात, PSMला. तर या सर्वांगाने मी काम करतो. मी अधिकचं बोलत नाही. मला राष्ट्रपतींनी परवा बोलवलं, मध्यंतरी मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. मलाही थोडंसं आश्चर्याचा धक्का बसला की मला निरोप येते, मला काही भरोसा वाटला नाही. राष्ट्रपती ओरिसाचे आहेत, मी त्यांच्याशी बोललो PMC आणि त्यांच्याशी, आणि ओरिसामध्ये सर्पदंशाची सगळ्यात वाईट अवस्था आहे. कदाचित त्यांनी माझं म्हणणंही ऐकून घेतलं. तर आज परिस्थिती बदलते. केंद्र सरकारने खूप मोठा ॲक्शन प्लॅन केला आहे. नॅप्से नॅशनल ॲक्शन प्लॅन समितीवर आहे मी. स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन आहे. सॅप्से स्टेट, नॅप्से नॅशनल, या सर्व परिस्थितीनं हे सर्व गोष्टी होतात. खरं म्हणजे शेतकरी शेतमजूर हा मोडलेला माणूस आहे. मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, नादो महानारूंची कविता आहे. मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, कोण तिना जात ज्यांची, कोण ताना धर्म ज्यांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसांना. हे एवढं प्रामाणिक ठेवून मला पैसा नाही मिळाला नाही असं नाही, पण लोकांनी भरभरून प्रेम केलं. लोक येतात, डोक्यावर घेऊन नाचतात. तर ग्रामीण भागामध्ये पण मला जे अशोकनं खंत केली की मी त्या काळात गेलो तर 100पैकी 99 MD दे वेर नॉट रेडी टू ट्रीट स्नेक बाईट. तर खेड्यात यावं, नवीन पासआउट मुलं व्हायला लागलेत. नाही तर थोडा पडा गाव छोडा, जादा पडा शहर छोडा, और जादा पडा देश छोडा. तर तालुक्याला या, खेड्याने या, ग्रामीण भाग समृद्ध झाला पाहिजे. मी गेलो, आज 65 डॉक्टर आले. तुम्हाला माझं नम्र विनंती राहील की खेड्याकडे या. खरा भारत तिथंच आहे. मी उगाच स्वतःची स्तुती केलं तर त्या आत्मस्तुती म्हणजे आत्महत्या ठरेल. पण मी त्या भागात आता त्या मातीत स्थिरावलं आहे, कौटुंबिकदृष्ट्याही स्थिरावलं आहे. मला माझ्या गुरुजनांनी जे शिकवलं ते मी तिथपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. पण शेवटचं एक वाक्य सांगतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये माझा देश लागतो आणि त्या देशाचं माझं काही देणं लागतं. एवढा भाव ठेवून मी खेड्यात काम करतो आहे. परमेश्वराच्या चरणी माझी प्रार्थना की माझे पाय जमिनीवरच राहावेत, अहंकाराचा रोग न लगो मजला. पुनश्च तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.